नमस्कार, मोनिका तुपे होम बेकर्समध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला सिंपल रेड वेल्वेट केकला सिंपल अशी कशी डिझाईन करू शकतो ते दाखवत आहे. प्रथम मी केकला व्यवस्थित पूर्ण फिनिशिंग करून घेतली आहे. त्यानंतर त्यावर मी गोल्डन कलरचं ड्रिपिंग जस्ट 4 डॉट फक्त ड्रिपिंग करून घेतलं आहे. त्यामुळे ते रेडीमेड मिळतं ड्रिपिंग, तुम्ही घरी बनवू शकता. तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. ड्रिपिंग केल्यानंतर केकवर मी लाईट ग्रीन कलर व्हाईट क्रीममध्ये लाईट ग्रीन कलर ॲड करून सिंपल अशी रोजेसची छोटे छोटे रोज काढून सिंपल फ्लॉवर काढून एक डिझाईन करून घेतली आहे. पूर्ण सर्कलमध्ये डिझाईन काढायची नाही आहे आपल्याला, फक्त हाफ सर्कलमध्येच मी काढून घेतले. आणि एक बाजूला आपल्याला केकवर जे काही नाव टाकायचं असेल, टॅग लावायचं असेल ते आपण त्यावर ॲडजस्ट करू शकतो. हाफ सर्कलमध्ये डिझाईन करून घेतल्यानंतर मला डिझाईन थोडी मोकळी मोकळी वाटत होती, त्यामुळे नंतर मग असं सुचलं की आपण त्याच्यावर गोल्डन कलर स्प्रे करूया, त्यामुळे थोडं डिझाईनला छान अशी शाईन येते. गोल्डनच्या ऐवजी तुम्ही सिल्वर कलरचाही स्प्रे यूज करू शकता, त्यामुळे हे केकला खूप छान असा लुक येतो. गोल्डन डस्ट केल्यामुळे स्प्रे केल्यानंतर खूपच छान शाईन करत होता केक. हे फॉन्डंटनी मी लेटर्स कट करून घेतले आहेत. तुम्हाला जर फॉन्डंटनी कसं लेटर्स कट करायचे, ते फॉन्डंट किती वेळ कट करून ठेवायचं, ते लेटर्स आपल्याला लावण्यासाठी सोपं जावं यासाठी हार्ड व्हायला काय मदत होईल, हे सगळं हवं असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. त्यानंतर केक छोटाच होता, हाफ KGचा, त्यामुळे त्याच्यावर मी छोटाच असा हॅपी बर्थडेचा ॲक्रेलिक टॅग लावला आहे. छोट्या केकवर मोस्टली छोटा टॅग खूप छान दिसतो आणि अट्रॅक्टिव्ह पण वाटतो. तुम्ही बघू शकता टॅग लावल्यावर केक किती छान दिसतो आहे आणि टॅग आपला केकला खूप छान सूटही होतो आहे. त्यानंतर जे फ्लॉवर्स काढून घेतले होते, जी डिझाईन होती त्याच्यावर आपण व्हाईट कलरचे जे बीड्स येतात, मणी किंवा स्प्रिंकल म्हणू शकतो, ते एक साईडचेच मी लावून घेतले. त्यानंतर वरच्या पोर्शनवर पण थोडेसे स्प्रिंकल करून घेतले आणि त्यासोबतच मग साईडलाही ते व्हाईट कलरचे जे स्प्रिंकल होते, बॉल्स असतात जे छोट्या साईजमध्ये येतात, ते मी जस्ट रँडमली असे स्प्रिंकल करून घेतले. त्यानंतर केक आपला रेड वेल्वेट असल्यामुळे जो रेड वेल्वेटचा क्रम्स आपण यूज करतो रेड वेल्वेट केकमध्ये, तो मी थोडासा क्रम्स हातात घेऊन जस्ट चिमटीने थोडासा स्प्रिंकल केला आहे डिझाईनवर. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, अशी डिझाईन केल्यावर खूप छान दिसते. लाईट ग्रीन कलरवर रेड कलरचे क्रम्स एकदम छान दिसत होते. खूप लाईटली मी स्प्रिंकल करून घेतलेत आणि त्यानंतर छोट्या स्क्रॅपरच्या साहाय्याने त्यांना बाजूनेही क्रम्सला व्यवस्थित लावून घेतलं आहे बॉर्डरला. त्यामुळे तुम्हाला क्रम्स लावल्यामुळे वेगळी अशी काही बॉर्डर करायची गरज लागत नाही केकला. क्रम्सनंच आपल्या केकला लूक खूप छान येतो. आणि अशा प्रकारे हा केक मी खूप कमी वेळात आणि सिंपल डिझाईनमध्ये रेडी केला होता. सरांनाही तो केक खूप आवडला होता, त्याची टेस्टही खूप आवडली होती. तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल, सरांनी मला खूप छान असा फीडबॅकही पाठवला होता. आणि हा आपला केकचा फायनल लुक आहे. तुम्हाला केक जर माझे दाखवलेल्या डिझाईन्स आवडत असेल तर आपल्या व्हिडिओना लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन डिझाईन मी तुमच्यासमोर पुढेही घेऊन येत राहीन. आपला केक आता पॅक झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि पुढे आपण अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येत राहीन. बाय बाय, धन्यवाद.